ऑलमोस्ट वर्ष झालेलं आपल्या सायकलला आपण आणलं होतं आपल्या गावाकडे. आणि संध्याकाळमधला थोडासा वेळ काढून आपण जाणार होतो इथल्या जवळ असलेल्या छोट्याशा राईडवरती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुपेश जाधव आणि मी स्वागत करतो तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. सो सायकलिंग करत करत आहे ना आपण आपल्या घरापासून एक 8 किलोमीटर लांब आलो आहे आणि हे का आपण आता गावामध्ये एंट्री करतो आहे. गावाचं नाव आहे औंध. जे हे मंदिर आहे इथे आणि समोर एक राजवाडा आहे. आपण इथल्या ना एक खूप जुन्याशा मंदिरामध्ये आलो आहे. अंबाबाईचं एक मंदिर आहे इथे खूप छान औंधमध्ये आणि मी तुम्हाला तिकडचं मंदिर दाखवतो. फोर व्हीलर्स वगैरे घेऊन येत असाल ना तिथे पार्किंगसाठी खूप चांगली जागा आहे. तर इथे आतमध्ये येऊन तुम्ही गाड्या पार्क करून मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकता. हा मंदिराचा ना बाहेरचा परिसर आहे. समोर जे आपल्याला दिसतंय ते इकडचे एक राजे होते, पंतप्रतिनिधी, त्यांचा राजवाडा आहे. सध्याच त्याचं मागे डागडुजीचं काम झालं आहे आणि त्याला आता मस्तपैकी प्रशस्त बनवलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला इथे मोठी मोठी झाडं दिसतात आणि झाडांच्या पलीकडे एक मस्त दीपस्तंभ आहे आणि त्याच्यासमोर एक मंदिर आहे. आणि हा मेन गेट आहे जिथून आपण आतमध्ये येऊन इथे गाड्या वगैरे पार्क करू शकतो. इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरच आपल्याला लागून हा एक मस्त दरवाजा दिसतोय. हा आहे आपल्या मंदिराचा मेन एंट्रन्स. या कमाडीमधून आतमध्ये आल्यावरती ना आपल्याला इथे आणखीन एक छोटासा स्पेस दिसतोय. इथे बसण्यासाठी वगैरे जागा आहे त्या साईडला आणि इथे पुढे एक दुसरा दरवाजा आहे. त्या दरवाजातून आपण आतमध्ये जाऊ शकतो आणि आतमध्ये गेल्यावरती आपल्याला परत मंदिराचा आणखीन थोडा परिसर बघायला मिळेल. अंबाबाई मंदिराच्या बाहेरच तुम्हाला नंदी बघायला मिळेल. पण या नंदीचं इथे असण्याचं कारण मी तुम्हाला सांगेन थोड्या वेळात. मंदिरात प्रवेश करतात आपल्याला उजव्या आणि डाव्या बाजूला असे जिने दिसतात. हे जिने तुम्हाला घेऊन जातात वरच्या मजल्यावरती. मंदिरामध्ये सध्या रंगरंगोटीचं काम चालू आहे असं दिसतंय. गाभाऱ्यात प्रवेश करायच्या आधी आपल्याला दिसतो कासव आणि 2 लाकडांचे हत्ती. सो बघायला गेलं ना तर हे ॲक्च्युली देवीचं मंदिर आहे. पण देवीच्या मंदिराच्या बाहेर ना तुम्हाला एक नंदी दिसतो आणि इथे नंदी असण्याचं एकच रिझन आहे, ते म्हणजे आतमध्ये जे मंदिर आजचं देवीचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याच्या खालती शंकराची अजून एक पिंड आहे. तर त्याच्यामुळे इथे तुम्हाला नंदी इथे बघायला मिळतो. देवीचं दर्शन घेऊन जेव्हा तुम्ही अशी प्रदक्षिणा घालता तेव्हा तुम्हाला बघायला मिळते ही एक अशी जागा. थोडंसं जिने खाली उतरून आपल्याला जाता येतं इथे असलेल्या एका छोट्या खोलीमध्ये, जिथे आपल्याला बघायला मिळते शंकराची ही पिंड. म्हणूनच मंदिराच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतो एक नंदी. या मंदिरामध्ये भाविकांचं येणं जाणं नेहमीच चालू असतं. सो हे आपल्या गावचेच मंडळी भेटले तिथे आणि गाव आपल्याला तसं जवळच 7 ते 8 किलोमीटरवरती आहे आणि इथे यांची जस्ट भेट झाली. आपलं नाव काय काका? विष्णू गुजर. विष्णू गुजर. अच्छा, चांगलं वाटलं भेटून. इथे आपल्याला समोर एक मस्त ना लाकडाचा रथ दिसतोय. हा रथ युजली इकडची जेव्हा यात्रा असते औंधची, आय थिंक जानेवारी महिन्यामध्ये,
तेव्हा ह्या रथाचा यूज केला जातो. हा लाकडाचा रथ आहे. हा इथल्या यात्रेच्या वेळी बाहेर काढतात, त्याला मस्तपैकी सजवतात, मध्ये देवीची आरस करतात आणि पूर्ण गावामध्ये या रथाला ओढलं जातं माणसांकडून. ऑलमोस्ट आता 6:30 होतात आणि आपण आता आपली सायकल घेऊन परत घरच्या मार्गाला जाऊया, कारण की आधीच उशीर झाला आहे. अंधार व्हायच्या आधी आपल्याला घरी पोचायचं आहे. सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातलं औंध हे शहर आधी औंध संस्थान म्हणून ओळखलं जायचं, ज्याची स्थापना 1699मध्ये मराठा सेनापती आणि प्रशासक परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांनी केली. इथून जवळच असलेल्या डोंगरावरती यमाई मातेचं मंदिर आहे आणि तिथेच एक भवानी संग्रहालय आहे, जिथे आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या कलाकृती, चित्रे आणि शिल्पांचा एक प्रभावी संग्रह. गावामध्ये तुम्ही बघाल तर सगळीकडे असं सिमेंटच्या रस्ते मस्त बनवलेले आहेत. इथे पण या साईडला 2 जुनी मंदिरं दिसतात. आपण नेक्स्ट टाइम ती कव्हर करू. आणि ते समोर एक देवीचं मंदिर आहे. मला खात्री आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आपलं जे औंधचं जे मंदिर अंबाबाईचं ते पण तुम्हाला आवडलं असेल. तुम्ही जर साताऱ्यामधल्या औंध भागात कधी आलात तर तुम्हाला त्या मंदिरात दर्शनासाठी यायला खूप चांगलं वाटेल, तर तुम्ही नक्की या. आणि तशा आजूबाजूला आणखीन काही मंदिर आहेत, मी पण तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये किंवा आपल्या काही दुसऱ्या भागामध्ये.